बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आज 6वा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जात पडताळणी समितीचे अधिकारी येऊन चर्चा केली, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही। आमची मायबाप सरकारला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथदादा पवार, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच धर्तीवर आम्हाला मराठवाड्यातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी जमातींना न्याय द्या। आपण मायबाप सरकार आहात, सगळ्या महाराष्ट्राचं पालकत्व आपण स्वीकारलेलं आहे। आम्ही काही नव्यानं मागत नाही किंवा कोणाच्या ताटातही मागत नाही। आमच्या हक्काचं जे 1976च्या कायद्याने मिळालेलं आहे ते आरक्षण आम्हाला अद्याप मिळत नाही। आमचा वाटा आम्हाला मिळत नाही, आम्हाला वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। आमची गणना राज्याच्या आदिवासींमध्ये गणना झालेली आहे। आमच्या लोकसंख्येला गृहीत धरून या राज्याचं आदिवासींचं बजेट ठरतं, गावोगाव आरक्षण सुटतं, विधानसभेचे लोकसभेचे मतदारसंघ सुटतात, परंतु वैधता प्रमाणपत्र देताना आमच्यावर अन्याय होतो। तर देवेंद्र फडणवीस भाऊंना विनंती आहे की आपण सर्व जाती जमातींना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। आम्ही पण या राज्याचे मूळ निवासी आहोत। आमचे सगळे पुरावे पहा, हे पुरावे तपासा आणि आम्हाला न्याय देण्याची सरकारनं भूमिका घ्यावी। आमची मायबाप सरकारला विनंती आहे, पालकाचं कर्तव्य काय आहे की सगळ्या पाल्यांभोवती आपली समान दृष्टी असली पाहिजे, सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे। म्हणून आम्ही मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या बांधवांचे चेहरे बघा। आज 6वा दिवस उपोषणार्थींचा आहे। पोटात अन्नाचा कण नाही, पाणी घेऊन हे उपोषण करतायत आणि हे कोणत्याही क्षणी पाणी सुद्धा त्याग करण्याची शक्यता आहे। म्हणून सरकारला विनंती आहे, सरकारनं या उपोषणाची दखल घ्यावी, या ठिकाणी समिती एखादी नेमावी किंवा तोडगा काढावा, बैठक लावावी आणि हे उपोषण तात्काळ उठवावं, या समाज बांधवांचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती सरकारला करतो। आणि मराठवाड्यातल्या तमाम महादेव कोळी, मल्हार कोळी समाज बांधवांना, मित्रांनो, घरी बसून बघू नका रे, घरी बसून बघू नका, या ठिकाणी एक दिवस द्या। हे जे 6 जण बसले त्यांच्याच मुलाबाळांचं कल्याण होणार आहे का? यांना हौस आहे का एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी उपोषण करण्याची? तुमचं काही कर्तव्य नाही का? आपल्यावरचा जो आपल्याला शिक्का मारलाय की हे इकडचे लोक खरे नाहीत, खोटे आहेत, तर हे आपले सगळे पुरावे सरकारला दाखवून पदरात न्याय पाठवून घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या। तुम्ही सगळेजण जर आलात तरच आपला प्रश्न सुटेल, अन्यथा सुटणार नाही। समाज बांधवांनी आपापल्या यशस्वीनुसार तात्काळ या संभाजीनगरच्या दिशेने यायचं आहे अशी समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो।